नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पुणे या ठिकाणचं जे जैन बोर्डिंगचं जे प्रकरण आहे, हे कुठंतरी केंद्रीय राज्यमंत्री, उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना बहुताने आपल्याला कुठेतरी दिसतंय। अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी देखील ह्या प्रकरणाची दखल घेतलेली गांभीर्यानं, आणि त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा काही दिवसातच येऊ शकतो। त्याची कारण देखील तशीच आहेत। जैन समाज हा फक्त पुण्यापुरता मर्यादित नाही, तर तो देश पातळीवरती जैन समाज आहे, आणि जैन समाजाची देशामध्ये 7 ते 8 कोटीच्या दरम्यान लोकसंख्या आहे। जैन धर्म हा वेगळा धर्म आहे। देशामधला आपल्या देशात जे आपण जे सांगतो की 9-10 धर्म देशामध्ये आहेत, त्यापैकी एक जैन धर्म आहे। आणि जैन धर्माचं आपण पाठीमागच्या काळामध्ये कबुतराबाबतचे आंदोलन पाहिलं असेल, किंवा आता हे जैन बोर्डिंगचा जो विषय आहे, हा देश पातळीवरती भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जैन समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। आणि अशाच काही कारणांमुळं नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मुरलीधर मोहोळ यांचा काही दिवसातच राजीनामा घेतील, असं काहीसं यामध्ये आपल्याला दिसतंय। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार या 3 पक्षांचं सरकार आहे। परंतु तिन्ही पक्षातले जे मंत्री मंडळातले नेते, आमदार, खासदार यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं चव्हाट्यावर यायचं काय थांबता थांबेना। जसं की बघा, आता भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार निंबाळकर फलटण या ठिकाणी ते एका मृत महिला डॉक्टरच्या आत्महत्ये प्रकरणी अडचणीत आलेले आहेत। तसंच भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक, तसंच एकनाथ शिंदे गटाचे संजय शिरसाट असतील, योगेश कदम असतील, हे सगळे लोक अडचणीमध्ये आलेले आहेत। तसंच आता मुरलीधर मोहोळ यांच्या बाबतीत देखील असंच काहीसा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे। कधी काळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करणारे मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर हे एकाच पक्षात काम करणारी लोक आज एकमेकाच्या विरोधात ठाकलेले आहेत। मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे खासदार झाले, त्या अगोदर ते नगरसेवक होते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते। रवींद्र धंगेकर देखील मनसेमध्ये होते। त्यानंतरच साहजिक त्यांनी काँग्रेस प्रवेश केला आणि काँग्रेसमधून नगरसेवक झाले। नगरसेवक झाल्यानंतर धंगेकरांना आमदारकीचं तिकीट देण्यात आलं। ज्यावेळेस तिथं मुक्ता टिळक यांचं निधन झालं, त्या ठिकाणाहून त्यांना तिकीट देण्यात आलं, आमदार झाले। त्यानंतर मात्र ते साहजिकच त्यांना खासदारकीचं देखील पुण्याच्या तिकीट देण्यात आलं। परंतु पुण्याच्या खासदारकीला ते मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला। मुरलीधर मोहोळ हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक ते महापौर आणि खासदार ते मंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे। परंतु एकमेकाच्या विरोधामधली प्रकरणं बाहेर काढण्यामध्ये काय कुणीच कमी केलेलं नाही। पाठीमागच्या काळामध्ये रवींद्र धंगेकर यांनी ज्या जागा बळकावलेल्या आहेत पुण्यामधल्या, त्यांच्या विरोधात देखील ते वक्फ बोर्डाच्या ज्या जागेबाबत तक्रार दाखल करण्याचं नियोजन भारतीय जनता पक्षाने केलं होतं, आणि तशी तक्रार देखील दाखल झाली। मग ही तक्रार पाहता त्यांनी लगेच एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि ते प्रकरण कुठेतरी शांत झालं। परंतु एकमेकाबद्दलचं जे राग आहे किंवा एकमेकाची प्रकरण बाहेर काढण्याचा जी प्रकार आहे, तो मात्र काही केल्या थांबलेला नाही। आता त्यातच बघा, गोखले बिल्डर, या गोखले बिल्डर सोबत मुरलीधर मोहोळ यांची 50% भागीदारी आहे त्यामध्ये, आणि मोहोळ यांचाच सगळा पैसा त्या गोखले बिल्डरच्या कामकाजामध्ये लागलेला आहे, असं काहीसं बोललं जातं। आणि अशाच काय वातावरणामुळे बघा, पुन्हा पुढे जाऊन ह्या जैन बोर्डिंग, आता हे जैन बोर्डिंग जे आहे, ह्या जैन बोर्डिंगचे जे संचालक मंडळ आहे, या संचालक मंडळाने समाजाला विश्वासात न घेता परस्पर 3.5 एकराचा जो प्लॉट आहे, म्हणजे त्याची आज रोजीची बाजारभाव किंमत आहे 2,500 कोटीची, तर ही जमीन परस्पर अगदी समाजाला विश्वासात न घेता त्या संचालक मंडळावरती दबाव आणला गेला
दबाव आणल्यानंतर ह्या संचालक मंडळाने परस्पर ही जमीन सगळी बोर्डिंग सहित मंदिरासहित मुरलीधर मोहोळ यांच्या भागीदारी असलेल्या गोखले यांच्या कंपनीला ती विकून टाकली. गोखले डेव्हलपर म्हणजे ह्याच्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांची 50% भागीदारी आहे. आणि मुरलीधर मोहोळ हे मंत्री होण्याच्या अगोदर म्हणजे त्यांना पुण्याचं तिकीट हे फायनल झालं खासदारकीचं आणि पुढे मंत्री देखील होणार आहेत. ह्याच्यामुळे त्यांनी 6 महिन्यापूर्वी गोखले बिल्डरच्या पार्टनरशिपचा राजीनामा दिला, परंतु त्यांचंच त्याच्यावरती कमांड आहे. आणि त्यानंतर या जैन बोर्डिंगची जमीन बळकावण्यात आली. आता ही जमीन बळकावल्यानंतर बघा, जमीन बळकावली. आता पुढे जाऊन ही हळूहळू प्रकरण लोकांना माहिती पडलं. आता जेव्हा ते धर्मदायककडे गेलं, ह्यांचा व्यवहार झाला, सगळं झालं आणि राजू शेट्टी हे जैन समाजाचे येतात. हळूहळू हे प्रकरण बाहेर निघलं आणि त्याची ठिणगी वादाची पेटली. त्यानंतर मात्र राजू शेट्टी यांनी भलं मोठं असं आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये पुन्हा रवींद्र दंगेकर यांनी उडी घेतली आणि रोज एक नवनवीन प्रकरण मुरलीधर मोहोळ यांचं बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यावरती आता सगळ्यात जास्त जोर दिला म्हणजे जैन बोर्डिंग. आता हे जैन बोर्डिंगचं प्रकरण एवढं तापलं गेलेलं आहे की पुण्यामध्येच फक्त नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जैन समाजाचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळाला. जैन समाजाच्या लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाबाबत चीड निर्माण झाली की भारतीय जनता पक्षाची लोक अगदी मंदिरं सुद्धा बळकावायला लागलेले आहेत. पदाचा गैरवापर करणं, लोकांना टॉर्चर करणं, लोकांच्या जमिनी बळकवणं. म्हणजे जसं की भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकरांनी जी जमीन बळकवलेली आहे जतमधलं ते प्रकरण कुठंतरी चव्हाट्यावरती आहे. तोपर्यंत साताऱ्याचं प्रकरण त्या निंबाळकरांचं चव्हाट्यावर आहे. अशी सगळी प्रकरणं ही भारतीय जनता पक्षाची आता चव्हाट्यावरती आलेली आपल्याला दिसतात. म्हणजे ह्या प्रकरणांमुळं कुठंतरी भारतीय जनता पक्षाबद्दल जैन समाजाच्या मनात सुद्धा म्हणजे आजवर जैन समाजानं भारतीय जनता पक्षाच्या सोबत भारतीय जनता पक्षालाच मतदान केलेलं आहे. आणि आता हा उद्रेक हा कालवा झाल्यानंतर जैन समाजाची जी जागा बळकवलेली आहे हा कालवा तिथपर्यंत पोहोचल्यानंतर मात्र साहजिकच आता देवेंद्र फडणवीस असतील. आता देवेंद्र फडणवीसांनी जरी पाठराखण केलेली असली तरी सुद्धा 1 तारखेचा अल्टिमेट जैन बंधूंनी दिलेला आहे. आता त्या गोखले जे गोखले बिल्डर आहेत त्यांनी मात्र ट्विट केलेलं आहे की सदरचा व्यवहार आम्ही रद्द करत आहोत. परंतु त्या जमिनीवरती गोखले डेव्हलपरचं नाव लागलेलं आहे. ते नाव जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत जैन समाज हा मागे हटणार नाही असं जैन समाजाने जाहीर केलेलं आहे. त्यातच हे रवींद्र दंगेकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जैन समाजाचं जे 1 तारखेला आंदोलन आहे या आंदोलनामध्ये मी सुद्धा सहभागी होणार आहे आणि जैन बांधवांना न्याय मिळवून देण्याचं काम करणार आहे. आता तिथं काही हो, त्यातच बघा आता एकनाथ शिंदे म्हणजे जी ह्यांची महायुती आहे, एकनाथ शिंदेंनी वारंवार दंगेकरांना सांगितलं की आपली महायुती आहे आणि महायुतीमध्ये आपल्याला ठिणगी नको. परंतु हे सगळं कटकारस्थान हे एकनाथ शिंदे यांचंच आहे. पक्षवाढीसाठी किंवा हे सत्ताधारी आणि विरोधक, सत्ताधारीच पक्षामधले लोक इकडे झाल्यामुळं विरोधकच आहे का नाही असं लोकांना आता कळना. म्हणजे पुण्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोघच एकमेकाच्या विरोधात दिसत आहेत, परंतु इतर पक्षाची लोक गेली कुठं म्हणजे असं एकंदरीत आपल्याला दिसते. आणि ही नुरा कुस्ती आहे का काय असं देखील काहीसा आता काही जणांना वाटायला लागलेलं आहे की बाबा ही खरंच नुरा कुस्ती आहे का बरं. म्हणजे रवींद्र दंगेकर शिवसेनेचे आणि भारतीय जनता पक्षाचे हे प्रकरण, सदर प्रकरण इतर पक्षांनी काढणं गरजेचं होतं, पण हेच पक्ष एकमेकाची प्रकरणं काढतायत आणि प्रसिद्धीच्या जोतामध्ये राहतात. म्हणजे इतर पक्षाचं कुठं नाव गाव काहीच राहिलेलं नाही का असं काहीतरी एकंदरीत प्रकरण दिसतंय. परंतु आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या महाराष्ट्रातल्या निवडणुका आहेत जशी मुंबई महापालिका असेल, पुणे महापालिका असेल, आता या निवडणुकीला देखील या जैन समाजामुळं भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला कुठेतरी फटका बसेल असं काहीच चित्र आपल्याला सध्याचं तरी दिसतंय की बाबा भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ह्या जागा जमिनी बळकवलेल्या आहेत या लोकांच्या. आणि लोकांमध्ये सगळ्याच लोकांमध्ये प्रचंड असा संताप आणि प्रचंड असा राग आहे की भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी
आज जसं बाबा साताऱ्यामध्ये त्या डॉक्टर महिलेची आत्महत्या घडलेली आहे, त्या आत्महत्या आहे का हत्या आहे का काय हे कळायला कारण नाही. म्हणजे अशी काहीशा प्रकारांमध्ये जी प्रकरण आहेत, या प्रकरणामध्ये कुठंतरी वारंवार भारतीय जनता पक्षाच्याच लोकांची नावं येत आहेत आणि ह्याच्यामुळे लोक सुद्धा नाराज झालेली आहेत. आणि जैन समाजाची बोर्डिंगची जागा बळकवल्यामुळे सुद्धा जैन समाज मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे. आणि ह्याची आता खबरदार म्हणजे डायरेक्ट नरेंद्र मोदी पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे, अमित शहा यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. तर बघा आता येणाऱ्या काळामध्ये काही दिवसातच म्हणजे जैन समाजाचा देश पातळीवरती आपल्याला राजकारणाला फटका नको म्हणून मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा काही दिवसामध्ये आपल्याला आलेला दिसेल, असंच काहीतरी आता निर्माण होतंय. म्हणजे मुरलीधर मोहोळ यांची विकेट, यांचा राजीनामा हा एकंदरीत ठरलेलाच आहे असं आपल्याला आता दिसतंय. म्हणजे राजीनामा घेतला तरच या समाजामध्ये पुन्हा चांगला म्हणजे जैन समाजामध्ये चांगली प्रतिमा होईल. अन्यथा जैन समाजाला सुद्धा वाटेल की जो भारतीय जनता पक्षाच्या मागे पारंपरिक पद्धतीनं उभा राहिलेला भारतीय जनता पक्षाच्या मागे हा जैन समाज, जरी यांचे लोढा म्हणून मंत्री असले तरी सुद्धा त्या लोढाला सुद्धा या जैन समाजाने सांगितलेलं आहे की तुम्ही जर समाजाची बाजू लावून धरणार नसाल तर तुमच्या मंत्रिपदाचा आम्हाला काहीही उपयोग नाही. तुम्ही मंत्री असले काय आणि नसले काय ह्याचा काहीही आम्हाला उपयोग होत नाही, समाजासाठी याचा काही उपयोग नाही असं फटकारलेलं आहे जैन मुनींनी सुद्धा. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा आलेला दिसेल, हेच सत्य आहे. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.